हॅलो एव्हरीवन. गीता इंग्लिश क्लासमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रॉंग सेंटेन्स आहे बघा. आय एम डुईंग हार्ड वर्क. आय एम डुईंग हार्ड वर्क रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स आहे आय एम वर्किंग हार्ड. आय एम वर्किंग हार्ड. मराठीमध्ये म्हणतात मी खूप मेहनत करत आहे. बघा, इंग्लिशमध्ये हार्डवर्क करणे असे म्हणण्याऐवजी वर्क हार्ड असा फ्रेज वापरतात. इंग्रजीमध्ये हार्डवर्क करणे असं म्हणण्याऐवजी वर्क हार्ड असा फ्रेज वापरतात. त्यामुळे राईट सेंटेन्स आहे आय एम वर्किंग हार्ड. आय एम वर्किंग हार्ड. नेक्स्ट सेंटेन्स बघू. रॉंग सेंटेन्स आहे आय डिडंट अंडरस्टूड. आय डिडंट अंडरस्टूड. तर राईट सेंटेन्स आहे आय डिडंट अंडरस्टँड. आय डिडंट अंडरस्टँड. राईट सेंटेन्स आहे बघा आय डिडंट अंडरस्टँड. डीड नंतर व्हर्बची फर्स्ट फॉर्म लागते. डीड नंतर व्हर्बची फर्स्ट फॉर्म लागते. त्यामुळे या ठिकाणी राईट सेंटेन्स आहे आय डिडंट अंडरस्टँड. मला समजले नाही. ओके, नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे बघा ही केम हिअर बिफोर 2 days. तर राईट सेंटेन्स आहे ही केम हिअर 2 days ago. तो 2 दिवसापूर्वी येथे आला. म्हणजे बिफोर 2 दिवस असे म्हणत नाही, तर 2 days ago असं म्हणतात. बिफोर 2 दिवस असं म्हणत नाही, तर 2 days ago असं म्हणतात. त्यामुळे राईट सेंटेन्स आहे बघा ही केम हिअर 2 days ago. तो 2 दिवसापूर्वी येथे आला. रॉंग सेंटेन्स आहे आय एम वेटिंग यू. आय एम वेटिंग यू रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स आहे आय एम वेटिंग फॉर यू. आय एम वेटिंग फॉर यू. मी तुमची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर यू. मी तुमची वाट पाहते. वेट नंतर फॉर वापरतात. वेट नंतर फॉर वापरतात. म्हणून राईट सेंटेन्स आहे आय एम वेटिंग फॉर यू. नेक्स्ट सेंटेन्स बघू. रॉंग सेंटेन्स आहे शी इज माय फादर सिस्टर डॉटर. शी इज माय फादर सिस्टर डॉटर. ओके, तर राईट सेंटेन्स आहे शी इज माय कझन. ती माझी चुलत बहीण आहे. शी इज माय कझन. ती माझी चुलत बहीण आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये नातेसंबंधासाठी कझिन हा शब्द वापरतात. इंग्लिशमध्ये नातेसंबंधासाठी कझिन हा शब्द वापरतात. ओके, शी इज माय कझन किंवा ही इज माय कझन असं. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे आय एम थिंकिंग टू बाय अ कार. आय एम थिंकिंग टू बाय अ कार. तर राईट सेंटेन्स आहे आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अ कार. आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अ कार. मी कार खरेदी करण्याचा विचार करत आहे. ओके, थिंक नंतर ऑफ प्लस व्हर्ब आयएनजी वापरतात. थिंक नंतर ऑफ व्हर्ब आयएनजी वापरतात. त्यामुळे राईट सेंटेन्स आहे आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अ कार. ओके, नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे ही इज मॅरिड सिन्स 2015. ही इज मॅरिड सिन्स 2015. हे रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स असा आहे ही हॅज बीन मॅरिड सिन्स 2015. ही हॅज बीन मॅरिड सिन्स 2015. त्याचे 2015 पासून लग्न झाले आहे. ओके, सिन्स असल्यास प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात. सिन्स असल्यास प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात. ओके, नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे बघा शी इज सफरिंग विथ फिवर. रॉंग सेंटेन्स आहे शी इज सफरिंग विथ फिवर. राईट सेंटेन्स आहे शी इज सफरिंग फ्रॉम फिवर. तिला ताप आला आहे. शी इज सफरिंग फ्रॉम फिवर. तिला ताप आला आहे. तर सफर नंतर फ्रॉम वापरतात. सफर नंतर फ्रॉम वापरतात. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स बघा आय गेव हिम मेनी ऍडवाइसेस. आय गेव हिम मेनी ऍडवाइसेस. तर राईट सेंटेन्स आहे आय गेव हिम अ लॉट ऑफ ऍडवाइसेस. मी त्याला खूप सल्ला दिला. राईट सेंटेन्स आहे आय गेव हिम अ लॉट ऑफ ऍडवाइस. मी त्याला खूप सल्ला दिला. ऍडवाइस अनकाउंटेबल नाऊन आहे, त्यामुळे ऍडवाइस वापरत नाही. ऍडवाइस अनकाउंटेबल नाऊन आहे, त्यामुळे ऍडवाइसेस वापरत नाही. ओके, ऍडवाइसेस अनकाउंटेबल आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ऍडवाइसेस वापरत नाही. तर ऍडवाइस असं म्हटलं जातं. रॉंग सेंटेन्स आहे आय एम गोइंग टू राईट एक्झाम. आय एम गोइंग टू राईट एक्झाम. तर राईट सेंटेन्स आहे आय एम गोइंग टू टेक द एक्झाम. आय एम गोइंग टू टेक द एक्झाम. हे राईट सेंटेन्स आहे. मी परीक्षा देणार आहे. आय एम गोइंग टू राईट एक्झाम असं न म्हणता आय एम गोइंग टू टेक द एक्झाम असं म्हटलं जातं. मी परीक्षा देणार आहे. इंग्लिशमध्ये एक्झाम टेक करतात, राईट नाही. इंग्लिशमध्ये एक्झाम काय करतात टेक करतात, तर राईट नाही. ओके, नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे ही इज अँग्री ऑन मी. ही इज अँग्री ऑन मी. हे राईट सॉरी हे रॉंग सेंटेन्स आहे. रॉंग सेंटेन्स बघा ही इज अँग्री ऑन मी. तर राईट सेंटेन्स आहे ही इज अँग्री विथ मी. ही इज अँग्री विथ मी. हे राईट सेंटेन्स आहे. तो माझ्यावर रागवला आहे. अँग्री विथ हा फ्रेज योग्य आहे. अँग्री विथ, ऑन मी वगैरे असं काही नाही. राईट सेंटेन्स आहे ही इज अँग्री विथ मी. तो माझ्यावर रागवला किंवा माझ्यासोबत रागवला असं आपण म्हणतो. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे शी रिसेंबल्स टू हर मदर. शी रिसेंबल्स टू हर मदर. रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स आहे शी रिसेंबल्स हर मदर. राईट सेंटेन्स आहे बघा शी रिसेंबल्स हर मदर. ती तिच्या आईसारखी दिसते. ती तिच्या आईसारखी दिसते.
रिसेंबल नंतर टू लागत नाही, रिसेंबल नंतर टू लागत नाही, तर डायरेक्ट शी रिसेंबल्स हर मदर. ओके. रॉंग सेंटेन्स आहे बघा. आय हॅव अ डाऊट. रॉंग सेंटेन्स आहे बघा. आय हॅव अ डाऊट. तर राईट सेंटेन्स आहे आय हॅव अ क्वेश्चन. राईट सेंटेन्स आहे आय हॅव अ क्वेश्चन. मला एक प्रश्न आहे. हा राईट सेंटेन्स आहे बघा. इंग्लिशमध्ये डाऊट म्हणजे शंका. तर प्रश्न विचारण्यासाठी क्वेश्चन वापरतात. म्हणजे आपण म्हणतो ना मला डाऊट आहे. डाऊट आहे म्हणजे शंका आहे. पण आपल्याला प्रश्न विचारायचा ना, विचारून घ्यायचा. तर आय हॅव अ क्वेश्चन म्हणजे मला एक प्रश्न आहे. म्हणजे क्वेश्चन आपण वापरतो. त्या ठिकाणी डाऊट असं म्हटलं नाही जात. रॉंग सेंटेन्स आहे आय एम डिस्कसिंग विथ हिम. आय एम डिस्कसिंग विथ हिम हे रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स आहे आय एम डिस्कसिंग दिस विथ हिम. मी त्याच्याशी याबद्दल चर्चा करत आहे. राईट सेंटेन्स आहे आय एम डिस्कसिंग दिस विथ हिम. मी त्याच्याशी याबद्दल चर्चा करत आहे. ओके. म्हणजे डिस्कस नंतर टॉपिक किंवा ऑब्जेक्ट लागतो. डिस्कस नंतर टॉपिक किंवा ऑब्जेक्ट लागतो. ओके. मी त्याच्याशी याबद्दल चर्चा करत आहे. डिस्कस नंतर टॉपिक किंवा ऑब्जेक्ट लागतो. म्हणजे कशाविषयी चर्चा करत आहे तर ते. ओके. आय एम डिस्कसिंग विथ हिम हे चुकीचं आहे. तर आय एम डिस्कसिंग दिस विथ हिम. मी त्याच्याशी याबद्दल चर्चा करते असं त्याचं उत्तर आहे. रॉंग सेंटेन्स आहे. रॉंग सेंटेन्स आहे बघा. ही डिनाय टू हेल्प मी. ही डिनाय टू हेल्प मी हे रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स आहे ही रिफ्यूज टू हेल्प मी. त्याने मला मदत करण्यास नकार दिला. राईट सेंटेन्स आहे ही रिफ्यूज टू हेल्प मी. त्याने मला मदत करण्यास नकार दिला. डिनाय प्लस व्हर्ब आयएनजी येते. म्हणून साधे बोलताना रिफ्यूज वापरतात. डिनाय म्हणजे टाळणे पण होतं, नकार देणे पण होतं. पण हे रिफ्यूज हे योग्य आहे. हे रिफ्यूज वापरतात या ठिकाणी. हे रिफ्यूज टू हेल्प मी. त्याने मला मदत करण्यास नकार दिला. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे आय एम लाइकिंग दिस सॉन्ग. रॉंग सेंटेन्स आय एम लाइकिंग दिस सॉन्ग हे चुकीचं आहे. तर राईट सेंटेन्स आय लाईक दिस सॉन्ग. मला हे गाणे आवडते. आय लाईक दिस सॉन्ग. मला हे गाणे आवडते. हे राईट सेंटेन्स आहे. लाईक हा वर्ब कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाही. लाईक हा वर्ब कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाही. म्हणून आपण या ठिकाणी सुधारणा केली पाहिजे. तर आय लाईक दिस सॉन्ग. मला हे गाणे आवडते. ओके. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे शी कटेड द केक. शी कटेड द केक. राईट सेंटेन्स आहे शी कट द केक. शी कट द केक. तिने केक कापला. कट द केक. ओके. कट हा इरेग्युलर व्हर्ब आहे. त्याचा पास्ट फॉर्म पण कट असतो. कट 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 आपण म्हणतो ना. तर हा कट हा इरेग्युलर व्हर्ब आहे. त्याचा पास्ट फॉर्म पण कट असतो. त्याच्यामुळे कटेड वगैरे असं म्हणणं म्हणता. शी कट द केक. ओके. तिने केक कापला. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क जस्ट नाव. आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क जस्ट नाव. तर राईट सेंटेन्स आहे आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय वर्क. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय वर्क हे राईट सेंटेन्स आहे. मी आताच माझे काम पूर्ण केले आहे. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय वर्क. मी आताच माझे काम पूर्ण केले आहे. तर बघा जस्ट साधारणतः हॅव हॅज नंतर येते. जस्ट साधारणतः हॅव हॅज नंतर येते. त्यामुळे आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय वर्क हे योग्य उत्तर आहे. रॉंग सेंटेन्स बघा आय एम प्रिपेरिंग फॉर गिव्ह एक्झाम. रॉंग सेंटेन्स आहे आय एम प्रिपेरिंग फॉर गिव्ह एक्झाम. तर राईट सेंटेन्स आहे आय एम प्रिपेरिंग टू गिव्ह द एक्झाम. आय एम प्रिपेरिंग टू गिव्ह द एक्झाम हे राईट सेंटेन्स आहे. मी परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहे. मी परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहे. तर प्रिपेअर नंतर टू प्लस व्हर्ब वापरतात. प्रिपेअर नंतर काय करतात टू प्लस व्हर्ब वापरतात. जसं की राईट सेंटेन्स मध्ये आहे आपल्याला दिसत असेल आय एम प्रिपेरिंग टू गिव्ह द एक्झाम. ओके. नेक्स्ट सेंटेन्स बघू. रॉंग सेंटेन्स आहे ही एंटर्ड इन टू द रूम. ही एंटर्ड इन टू द रूम. रॉंग सेंटेन्स आहे. राईट सेंटेन्स आहे ही एंटर्ड द रूम. ही एंटर्ड द रूम. ओके. तो खोलीत आला. ही एंटर्ड द रूम. तर इंटर नंतर इंटू लागत नाही. इंटर ऑलरेडी इंटरच आहे ना. तर इंटर नंतर इंटू लागत नाही. तो खोलीत आला. ही इंटर द रूम. ओके. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे आय एम लिव्हिंग इन दिस सिटी फ्रॉम 5 years. रॉंग सेंटेन्स आहे आय एम लिव्हिंग इन दिस सिटी फ्रॉम 5 years. तर राईट सेंटेन्स आहे आय हॅव बीन लिव्हिंग इन दिस सिटी फॉर 5 years. आय हॅव बीन लिव्हिंग इन दिस सिटी फॉर 5 years. मी या शहरात 5 वर्षापासून राहतो. राईट सेंटेन्स आहे. फॉर असल्यास प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरतात बघा. फॉर असल्यास प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. त्यामुळे आय हॅव बीन लिव्हिंग इन दिस सिटी फॉर 5 years. मी या शहरात 5 वर्षापासून राहतो हे योग्य उत्तर आहे. रॉंग सेंटेन्स बघा आय एम नॉट नोईंग द आन्सर. आय एम नॉट नोईंग द आन्सर. तर राईट सेंटेन्स आहे आय डू नॉट नो द आन्सर. राईट सेंटेन्स आहे आय डू नॉट नो द आन्सर. मला उत्तर माहित नाही. आय डू नॉट नो द आन्सर. मला उत्तर माहित नाही. नो हा वर्ब कंटिन्युअस मध्ये वापरत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आयएनजी वगैरे त्याला लागत नाही. आय डू नॉट नो द आन्सर. कंटिन्युअस टेन्स मध्ये तू वापरत नाही. मला उत्तर माहित नाही. ओके. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे शी डिड अ बिग मिस्टेक. शी डिड अ बिग मिस्टेक. रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स आहे शी मेड अ बिग मिस्टेक. शी मेड अ बिग मिस्टेक. तिच्याकडून मोठी चूक झाली.
हे रॉंग हे राईट सेंटेन्स. शी मेड अ बिग मिस्टेक. तिच्याकडून मोठी चूक झाली. तर बघा, इंग्लिशमध्ये मिस्टेक मेक करतात, डू नाही. इंग्लिशमध्ये मिस्टेक मेक करतात, म्हणजे मिस्टेक जेव्हा केव्हा येतं तर तिथं मेक आपण वापरलं जातं, तर डू नाही वापरत, बरोबर. आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. शी मेड अ बिग मिस्टेक, तर तिच्याकडून मोठी चूक झाली. तर आपण असं नाही म्हणायला पाहिजे शी डिड अ बिग मिस्टेक, असं नाही. ओके, नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स बघा. आय एम गोइंग टू माय नेटिव्ह प्लेस. आय एम गोइंग टू माय नेटिव्ह प्लेस, हे रॉंग सेंटेन्स आहे. राईट सेंटेन्स आहे, आय एम गोइंग टू माय होम टाईम. राईट सेंटेन्स, आय एम गोइंग टू माय होम टाउन. मी माझ्या गावाला जात आहे. मी माझ्या गावाला जात आहे. इंग्लिशमध्ये होम टाउन हा शब्द जास्त वापरतात बघा. नेटिव्ह प्लेस वगैरे असं वापरत नाही, तर आय एम गोइंग टू माय होम टाउन, म्हणजे माझ्या गावाला. ओके, नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे, ही इज रिच बट ही इज व्हेरी सिम्पल मॅन. रॉंग सेंटेन्स आहे, ही इज रिच बट ही इज व्हेरी सिम्पल मॅन. रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स आहे, ही इज रिच बट ही इज अ व्हेरी सिम्पल मॅन. ही इज रिच बट ही इज अ व्हेरी सिम्पल मॅन. तो श्रीमंत आहे पण खूप साधा माणूस आहे. म्हणजे सिंग्युलर नाऊन आधी आर्टिकल ए एन लागतो बघा. सिंग्युलर नाऊन आहे ना, त्याच्यामुळे या ठिकाणी ए लागलेला आहे. व्हेरी सिम्पल मॅन या ठिकाणी नाहीये. ओके, ही इज रिच बट ही इज अ व्हेरी सिम्पल मॅन. तो श्रीमंत आहे पण खूप साधा माणूस आहे. तर हे उत्तर आपलं बरोबर आहे. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे, आय डिडंट मेट हिम येस्टरडे. आय डिडंट मेट हिम येस्टरडे. रॉंग सेंटेन्स आहे. राईट सेंटेन्स आहे, आय डिडंट मीट हिम येस्टरडे. आय डिडंट मीट हिम येस्टरडे. मी त्याला काल भेटलो नाही. आय डिडंट मीट हिम येस्टरडे, मी त्याला काल भेटलो नाही. तर म्हणजे डीड नंतर व्हर्बची फर्स्ट फॉर्म वापरतात, हे आपल्याला माहितच आहे. या ठिकाणी आपण काय केलंय, रॉंग सेंटेन्स बघा, डिडंट पण म्हटलंय आणि मेट पण म्हटलंय, वी टू पण वापरलाय. तर आय डिडंट मीट हिम येस्टरडे, मी त्याला काल भेटलो नाही, हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे, आय एम रीडिंग सिन्स मॉर्निंग. आय एम रीडिंग सिन्स मॉर्निंग, हे रॉंग सेंटेन्स आहे. तर राईट सेंटेन्स आहे, आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. राईट सेंटेन्स आहे, मी सकाळपासून वाचत आहे. मी सकाळपासून वाचत आहे. सिन्स असल्यास प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात बघा. सिन्स जर वाक्यात असेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग, मी सकाळपासून वाचत आहे, असं राईट उत्तर आहे आपलं. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स आहे, शी टोल्ड मी टू वेट हिअर ओनली. शी टोल्ड मी टू वेट हिअर ओनली, हे रॉंग सेंटेन्स आहे. राईट सेंटेन्स आहे, शी टोल्ड मी टू वेट हिअर. शी टोल्ड मी टू वेट हिअर, तिने मला इथं थांबायला सांगितले, हे राईट उत्तर आहे बघा. शी टोल्ड मी टू वेट हिअर म्हणजे काय, इंग्लिशमध्ये हेअर ओनली असा फ्रेज वापरत नाही. हेअर ओनली, हा ना, ज्या रॉंग सेंटेन्स बघा मध्ये बघा हेअर ओनली म्हटलंय, तर असं वापरत नाही, तर फक्त हेअर वापरतात. ओके, इंग्लिशमध्ये हेअर ओनली असा फ्रेज वापरत नाही. रॉंग सेंटेन्स आहे, आय एम व्हेरी टायर्ड सो आय विल टेक रेस्ट. रॉंग सेंटेन्स आहे का, आय एम व्हेरी टायर्ड सो आय विल टेक रेस्ट. ओके, तर राईट सेंटेन्स आहे, आय एम व्हेरी टायर्ड सो आय विल टेक अ रेस्ट. आय एम व्हेरी टायर्ड सो आय विल टेक अ रेस्ट. मी खूप थकलो आहे त्यामुळे मी विश्रांती घेईन. मी खूप थकलो आहे त्यामुळे मी विश्रांती घेईन. ओके, रेस्ट आधी आर्टिकल ए वापरतात. रेस्ट आधी कधी आर्टिकल ए वापरतात, लक्षात ठेवायला पाहिजे आपण. रेस्ट आधी आर्टिकल ए वापरतात. नेक्स्ट बघू. रॉंग सेंटेन्स बघा, ही इज वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 3 years. रॉंग सेंटेन्स, ही इज वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 3 years. तर राईट सेंटेन्स आहे, ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 3 years. ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 3 years. तो या कंपनीत 3 वर्षापासून काम करत आहे. फॉर असल्यास प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. फॉर असल्यास प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. ओके, मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच गीता इंग्लिश क्लासला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.